बघ आनंदी, 1 2 हे बघा ही लिहून घेतलं. हां ठीक आहे, बरोबर. हे बघ 3 केसेस आहेत ज्यातले जे आरोपी आहेत त्यांचा कुणाचा तरी एकाचा संबंध योजनाशी असू शकतो. हे बघ ही पहिली केस आहे. या केसमधला जो आरोपी आहे ना, हा दारूच्या नशेत गाडी चालवत असताना याने खूप मोठा ॲक्सिडेंट केलेला होता. 4 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. पण ह्याचं म्हणजे ह्याचा डिवोर्स झालेला होता, कारण ह्याच्या बायकोने ऑलरेडी त्याला घटस्फोट दिलेला होता, कारण तो व्यसनी होता. त्याच्यामुळे ह्या आरोपीचा योजनाशी काही संबंध असू शकत नाही. बरोबर आहे. ही दुसरी केस आहे, ही फ्रॉड केस आहे. आता ह्यातला जो आरोपी आहे, पण ह्याचं लग्न तेव्हा ठरलेलं होतं आणि ज्यावेळी ह्याला अटक झाली तेव्हा ते लग्न मोडलं. पण ती योजना असेल तर, म्हणजे लग्न मोडलं त्याचा सूड उगवण्याकरता त्याने काही केलं असेल तर असू शकतं. येस, हेच असणार आहे. अहो 1 मिनिट, तुम्ही काय म्हणालात त्यांचं लग्न नव्हतं झालं ना? पण आता योजनाला मुलगा आहे ना आपल्या चिंगी एवढा. ही केस किती जुनी आहे? ही 4 वर्षांपूर्वीची केस आहे. नाही ना, मग कसं असणार? हो नाही, हे नाही. 1 मिनिट, आता बघ ही तिसरी केस आहे. ही असू शकते. म्हणजे बघ ह्यातला जो आरोपी आहे त्याचं नाव होतं दिनेश. त्याच्यावर आरोप होता की त्याने बँकेतले पैसे चोरले होते आणि त्याच बँकेमध्ये तो एम्प्लॉई सुद्धा होता. खरं तर ही एकदम सोपी केस होती, पण जजला हे पटवून देणं की बँकेतल्याच कर्मचाऱ्याने चोरी केलेली आहे हे अवघड होतं. ते कसं बसं केलं आम्ही, कारण बँकेतल्या लोकांना सुद्धा विश्वास बसत नव्हते की त्यांच्या कर्मचाऱ्याने असं काही कृत्य केलेलं आहे. मग त्याला शिक्षाही झाली. या दिनेशला एक मुलगा होता. दिनेशचा मुलगा ज्या वयाचा होता त्याच वयाचा आत्ता योजनाचा मुलगा. म्हणजे हा संबंध असू शकतो. पण मी दिनेशच्या मुलाला आणि त्याच्या बायकोला कधीच भेटलेलो नाहीये. बर, अहो या दिनेशच्या बायकोचं नाव शोधू शकतो आपण? हां, एक कलिग आहे माझा, तो मला ऑफिसमधून ती माहिती काढून देऊ शकतो. त्याला फोन लावतो मी. हॅलो, हां शशी, एक खूप महत्त्वाचं काम होतं. मला एक नाव शोधून काढायचं आहे आणि खूप अर्जंट आहे. जितक्या लवकर तू मला शोधून काढून देशील तितकं. येस येस, थँक्यू सो मच शशी, थँक्यू. अरे खूप मोठं कोडं सोडवलेस तू. थँक्यू सो मच, थँक्यू. काय झालं? आनंदी, तू जिनियस आहेस. काय म्हणजे? ह्या दिनेशच्या बायकोचं नाव योजना आहे. माझे म्हणजे तीच आहे ती योजना? येस, शेवटी आपल्याला कळालंच. राईट. अहो पण 1 मिनिट, म्हणजे त्या दिनेशवर तर गुन्हा सिद्ध झाला ना, मग योजना का करत असेल हे सगळं? हे करून काय मिळेल तिला? म्हणजे हे तर नक्की आहे की तिच्या नवऱ्याला शिक्षा झाली म्हणून ही ते सगळं करते. पण हे बघ, जर त्याची केस रिओपन केली आणि त्याच्या विरुद्धचे पुरावे जर मागे घेतले तर तो सुटू शकतो, म्हणून ही करत असेल. पण आनंदी, तो खरंच गुन्हेगार आहे, त्याने चोरी केलेली आहे. आता ही गोष्ट योजनाला पटवून कशी द्यायची हाच मोठा प्रश्न आहे.
आनंदी येतो मी. अहो थांबा थांबा. हे घ्या. युद्धावर जातो असं वाटतं. युद्धाहून कमी आहे काय आपल्यासाठी? ते आहेच म्हणा. खूप कठीण प्रसंग आहे माझ्यासाठी. ती समोर आली तर मला फक्त संताप येणार आहे आणि त्यात मला त्याची माफी मागायची. मी येऊ का तुमच्यासोबत? नाही नको. तू कबूल केलंस ना तिला. मी एकटाच भेटणार आहे. राहू दे. उगाच पुन्हा ती घाबरून जाईल आणि आपल्याला मदत करायचं टाळेल ती. ठीक आहे, पण बाकी तिच्यासमोर काय बोलायचं हे ठरवलंय ना तुम्ही? काळजी करू नकोस. मी सगळं समजून घेतलंय. मला तिच्याशी काय बोलायचं ते. येतो. शौर्य, आज बाळा या काकींबरोबर राहा थोडा वेळ. का कुठं बाहेर चाललीस? नाही, मी इथेच आहे. मग यांच्याकडे का थांबायला सांगतेस तू? अरे मला खूप काम आहेत राजा. थांब ना. ताई, आज तुम्ही याला तुमच्या बरोबर ठेवा ना प्लीज. म्हणजे मी इथेच आहे, पण मला ना खूप काम आहेत आणि हा असेल तर मला काम करता नाही येणार. एक खूप महत्वाची मीटिंग आहे. प्लीज. हो हो ठीक आहे ठीक आहे. काकींना त्रास नको देऊस. मस्ती नको करूस. हा, बाय. योजना या सर, बसा. नाही, मी इथेच ठीक आहे. डोंट वरी. मला तुमच्यावर जे काही आरोप करायचे होते ते करून झालेत. यापुढे माझ्याकडून तुमच्यावर कुठलाही आरोप होणार नाही. या, बसा. तुमच्या बायकोने सांगितलं तुम्ही बोलण्यासाठी येणार आहात. इथे येऊन काय बोलणं अपेक्षित आहे हे सुद्धा सांगितलं असेलच. योजना, आय एम सॉरी. नशीब. मला वाटलं होतं म्हणाल की मी का सॉरी म्हणू. मी काहीच केलेलं नाहीये. नाही, मी काहीतरी केलं असेलच ना. कळत ना कळत तुझ्या आयुष्यावरती काही ना काहीतरी परिणाम झालाच असणार आहे माझ्यामुळे. ती दुखावली गेली आहेस, तुझ्या आयुष्याची धुळधाण झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टींमागे मी कुठे ना कुठेतरी कारणीभूत असणारच आहे. त्यासाठी आय एम सॉरी. वाटलं नव्हतं तुम्ही याल. हो, आता तुमची एवढी कोंडीच झाली आहे म्हटल्यावर तुम्ही येणं साहजिकच होतं. पण स्वतःचा स्वाभिमान इतका महत्वाचा असताना सुद्धा माझ्यासारख्या एका मुलीला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही इथे आलात. बायकोचं खूपच मनावर घेतलं तुम्ही. मी तुझी माफी मागितली आहे. झालं ना तुझं समाधान? नाही. सर, खूपच घाई हो तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडण्याची. मला घाई आहे, कारण माझी आणि माझ्या कुटुंबाची तू केलेल्या आरोपामुळे काय अवस्था झाली हे तुला नाही कळणार. माझ्या मुलीला मी शाळेत पाठवू शकत नाहीये. माझ्या घरातल्यांना लोकांकडून वाटेल ते ऐकावं लागतंय. आणि माझ्या घरासाठी, माझ्या घरातल्यांसाठी मी काही करू शकतो. फॅमिली. ते माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की सॉरी म्हणताय तर कशासाठी सॉरी म्हणायचं हे तरी विचारा. उगाच कशासाठी सॉरी म्हणणं बरोबर नाहीये, नाही का? आता तुम्ही माझ्यावर हात टाकलात म्हणून जर सॉरी म्हणणार असाल तर त्याची काहीच गरज नाहीये, कारण जी चूक तुम्ही केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मी तुम्हाला माफ तरी काय करणार, नाही का? माझ्या समोर का होईना तू कबूल तर केलंस की मी काहीच केलेलं नाहीये.
मी काहीच केलेलं नसताना तू माझ्यावर इतके मोठे आरोप का केलंस? नेमकं तुला हवंय काय? बघा, मी तुमच्या आयुष्यात आले ते अगदी ठरवून. तुमच्या फर्म मध्ये कामाला लागले कारण मला तुम्हाला भेटायचं होतं आणि फक्त एका संधीची वाट बघत होते. कोणती संधी? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल, ज्या संधीचा मला स्वतःसाठी फायदा करून घेता येईल, तुम्हाला कात्रीत पकडता येईल अशी संधी. पण सर, तुमची कमाल आहे हो. पण इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. काय म्हणजे सर, 1,00,000-1.5 लाख घे आणि गप्प बस असं सांगू शकला असतात. ते केलं नाही. सगळं काही कायद्याने लढण्यासाठीचाच प्रयत्न चालू होता तुमचा, वकील साहेब. योजना, तू स्वतःच आता कबूल केलंयस की मी काहीच केलेलं नाहीये. मग असं असताना मी का तुला लाच देण्याचा प्रयत्न करू? का हे प्रकरण मी दाबण्याचा प्रयत्न करू? मी काहीच केलेलं नाहीये ना. आणि न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. कर्णिक, आत्ता केली नसेल तुम्ही चूक, पण 4 वर्षांपूर्वी चूक केली होती. माझ्या नवऱ्याची काहीही चूक नसताना तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. माझा नवरा बिचारा खूप मेहनती होता. ते कधी 1 पैसा चोरला नाहीये कोणाचा. त्याच्या बँकेत चोरी झाल्यानंतर त्यानेच ती केली असा आळ घेतला तुम्ही त्याच्यावर. कशावरून? का केलं ते सगळं? आठवतंय तरी का? दिनेश जाधव, तुझ्या नवऱ्याचं नाव. 2019 ची बँक रॉबरी केस होती. त्याच बँकेमध्ये तुझा नवरा एम्प्लॉई होता आणि बँकेतल्या कोणालाच विश्वास बसत नव्हता की तुझ्या नवऱ्याने चोरी केली होती. हो, पण तुम्ही त्याच्यावर आळ घेतला आणि कोर्टात सिद्ध केलं की त्याने चोरी केली आहे. निकाल तुमच्या बाजूनेच लागला आणि तो आज जेलमध्ये. आता कळलं? आपण निर्दोष असताना जेव्हा जग दोषी ठरवतं आपल्याला, तेव्हा काय वाटतं? योजना, तुझा नवरा खरंच दोषी होता. नाही, तुम्हाला तो दोषी वाटतोय. योजना, मला सांग, त्या काळामध्ये तुमच्या घरात पैशांची खूप चणचण होती. तुमचा मुलगा आजारी होता, हॉस्पिटलाइज होता आणि हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने खूप पैसे लागणार होते. या सगळ्याचा इथे काही संबंध नाही. संबंध आहे. तुझ्या नवऱ्याने तुला कळू दिलं नसेल, पण हॉस्पिटलमध्ये 50,000 रुपये भरले नाही तर तुझ्या मुलाला हॉस्पिटलमधून बाहेर काढलं जाणार होतं. तेव्हा ते पैसे मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून जमवले होते. असं तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं होतं की ते 50,000 रुपये त्याच्या मित्राकडून त्याने आणले होते आणि मग वर्षभरामध्ये 5,000 रुपये देऊन हे कर्ज आपण फेडून टाकू असं तुला म्हणाला होता. हे सगळं तुम्हाला? मला माहिती आहे. हे बघ योजना, पुरावे आणि खात्री असल्याशिवाय मी कधीच कोणावर आरोप करत नाही. तुझ्या नवऱ्याने ही गोष्ट तुला नक्कीच कळू दिली नाही आणि खरं तर तू कुठल्या तोंडाने तुला सांगणार होता हे सगळं काही. तुझा नवरा जेव्हा दोषी ठरला, त्याला शिक्षा झाली, मला आनंद नाही वाटला. केस जिंकल्यानंतर कुठल्याही वकिलाला आनंद होतो की आपण चांगलं काहीतरी केलेलं आहे असं त्याला वाटतं, पण मला मात्र वाईट वाटत होतं तुझ्या नवऱ्यासाठी. गरजवंत होता तो. गरजेपोटी असं काही करून बसला आणि एक बाप म्हणून तो त्याचं कर्तव्य पार पाडत होता. मला समजत होतं, कारण मी सुद्धा एक बाप आहे. पण दिनेशने निवडलेला मार्ग चुकीचा होता. माझ्या नवऱ्याने चोरी केलेली नाहीये. तो चोर नाहीये. तुझा विश्वास बसत नसला तरी सत्य बदलत नाही. योजना, परिस्थिती माणसाला काही करायला भाग पाडू शकते. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या देशातली गरिबी आपण कितीही प्रयत्न केला तरी कमी करण्यामध्ये आपण अयशस्वीच ठरलेलो आहोत. आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्यासारख्या सज्जन माणसाला सुद्धा या अशा मार्गाचा वापर करावा लागतो. नाही,
तुम्ही मला त्या तुमच्या वकिली शब्दांमध्ये अडकवताय उगाच. माझा नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने असं काही केलेलंच नाहीये. तुम्ही त्याला दोषी ठरवताय. तुम्ही त्याला जेलमध्ये पाठवलंय. तुमच्यामुळे तो विनाकारण शिक्षा भोगतोय. त्याचा राग म्हणून तो सगळं केलंस तू? मला तुम्हाला जाणीव करून द्यायची होती आम्ही काय भोगलंय. तुम्ही त्याला जेलमध्ये पाठवलं आणि आमचं आयुष्यच बदललं. आमची नाती दुरावली सगळी. आमच्यावर कोणी विश्वास ठेवेना. माझं हक्काचं घर होतं. तर कुठे राहते मी माझ्या बाळाला घेऊन? आमच्या बरोबर कोणी पैशाचे व्यवहार करेना. आमचं स्वतःचं कुटुंब आम्हाला चोर म्हणत होतं. माझ्या मुलाला शाळेत चोराचा मुलगा म्हणून चिडवतात. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. त्यामुळे त्याची जळ तुम्हालाही बसवणं गरजेचं होतं. झालंय तुझं समाधान? नाही. मग अजून काय हवंय तुला? तुम्ही मला खात्री द्या. तुम्ही कोर्टात जे पुरावे सादर केले ते सगळे खोटे होते आणि माझा नवरा निर्दोष होता हे सांगाल. माझ्या नवऱ्याची सुटका करा. नाहीतर मी पोलिसात जाईन. आणि एकदा पोलिसांकडे गेले तर नॉन अवेलेबल वॉरंट मी घेईन. मग तुम्हाला जेलमध्ये जावंच लागेल. मग तुमची, तुमच्या बायकोची, कुटुंबाची, मुलीची काय अवस्था होते ना याचा विचार करत बस. याचा विचार केलाय मी योजना. मला पूर्ण कल्पना आहे. खरं तर पहिल्याच दिवशी जेव्हा तू माझ्यावर आरोप केलेस ना तेव्हा मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली होती की मला जेलमध्ये जावं लागेल. आणि माझ्या घरच्यांचं सुद्धा मी, त्यांच्या मनाची सुद्धा मी तयारी करून घेतली होती. कदाचित या लढाईमध्ये ते एकटेच असतील का तर मी जेलमध्ये असेल मला माहित होतं. म्हणजे तुम्हाला स्वतःलाच जायचंय जेलमध्ये? ठीक आहे, मग मी जाते पोलिसात. जा तू, पण त्या अगोदर एक गोष्ट मी तुझ्यासाठी आणली आहे. माझी इच्छा आहे की तू एकदा बघावंस ते. आतापर्यंत तुझ्या नवऱ्याने काहीच केलेलं नाही या सत्यावर विश्वास ठेवून तू जगत आलेली आहेस. खरंच आहे ते. तुझा नवरा तुला सांगणार तरी कसं, पण तो दोषी आहे हे सांगणारा माझ्याकडे एक पुरावा आहे. सगळे पुरावे तुम्ही कोर्टात सादर केलेत. त्यांचा विश्वास बसला असेल, माझा विश्वास नाही. हा पुरावा मी कोर्टात सादर केला नव्हता. खरं तर हा एकच पुरेसा होता पुरावा, जेणेकरून दिनेशच दोषी आहे हे तेव्हा सिद्ध झालं असतं. ज्या बँकेत चोरी झाली हे सीसीटीव्ही फुटेज येतं बँकेतलं, ज्यामध्ये चोरी होताना स्पष्ट दिसतंय. खरं तर हा पुरावा मी कोर्टात नाही सादर करू शकलो कारण त्याच्यामध्ये दिनेशचा चेहरा नीटसा दिसत नव्हता. आणि बँकेला सुद्धा नको होतं की ही गोष्ट सिद्ध व्हावी, कारण त्यांची सिक्युरिटी सिस्टम किती साधी सोपी होती हे जर का ग्राहकांना कळलं तर ग्राहकांचा बँकेवरचा विश्वास उडेल म्हणून. पण ह्या पुराव्याशिवायच मी हे सिद्ध करू शकलो की दिनेशने गुन्हा केलाय. त्या पुराव्याचा तेव्हा वापर झाला नाही, पण आज त्याची अशी गरज पडेल असं मला स्वतःलाच कधी वाटलं नव्हतं.
नाही, तुम्ही खोटं बोलताय. हे काही खरं नाहीये. माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने चोरी केलेली नाहीये. योजना, जरी चेहरा दिसत नसला तरी तो दिनेश आहे हे तू नक्कीच ओळखू शकतेस. आपल्या जवळच्या माणसाला पाठमोर सुद्धा आपण ओळखू शकतो.